नमस्कार मित्रांनो, जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शासन निर्णय असतील, शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा. चला तर सुरू करूयात. मित्रांनो, आज आपण एक शासन परिपत्रक पाहणार आहोत. UDAS संबंधी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. बघा, विषय काय आहे. दिनांक 24 फेब्रुवारी 2025चं हे पत्र आहे आणि विषय आहे UDAS प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्यासाठी सुविधा जिल्हा लॉग इनवर उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्याची शाळानिहाय यादी उपलब्ध करून देण्याबाबत. बघा विषय डिटेलमध्ये. सन 2024-25 या वर्षामध्ये शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याकरिता UDAS प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या, बघा काय म्हटलं आहे, आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉग इनवर उपलब्ध करून देण्यासाठी आधार नसलेले विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये या कार्यालयास 25 फेब्रुवारी 2025पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनास UDAS प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विनंती करण्यात येईल. बघा, या ठिकाणी नमुना दिलेला आहे. अनुक्रमांक, UDAS क्रमांक, शाळेचे नाव असेल, विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असेल, लिंग, वय, वर्ग आणि आधार नसल्याचे कारण. सदरील पत्र आहे सहाय्यक संचालक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई. बघा, या ठिकाणी 25 फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्यास सांगितलेलं आहे. पत्र आहे 24 फेब्रुवारीचं. तर इतक्या अर्जंट किंवा इतक्या तात्काळ जिल्हा परिषद किंवा संस्थेच्या शाळांना माहिती देणे शक्य नाही. निश्चितपणे तारीख वाढणार आहे, त्यामुळं तारखेचं या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, कारण इतक्या तात्काळ माहिती देणं शक्य नाही. त्यामुळं तारीख निश्चितपणे वाढणार आहे की ज्या मुलांचे आधार कार्ड नाही अशा मुलांची नोंद UDAS पोर्टलवर झालेली नसेल तर तशी नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तारीख वाढणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. तेव्हा लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्याची माहिती आपण आपल्या तालुक्याच्या ऑफिसमार्फत जिल्ह्याला पोच करायची आहे. तेव्हा असेच शासन परिपत्रके असतील किंवा शासन निर्णय असतील याविषयी माहिती देण्यासाठी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.